नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता प्रत्येक दिवशी नवीन माहिती समोर येतेय। अशोक खरात याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। विशेष तपास पथकाकडून सध्या खरातची चौकशी सुरू आहे। शनिवारी एसआयटीने अशोक खरात याची तब्बल 10 तास कसून चौकशी केली। ही चौकशी सुरू असताना अशोक खरात याची बोलती बंद झाल्याची माहिती समोर येतेय। अशोक खरात याची एसआयटी कडून कोठडीत चौकशी सुरू असताना एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले। त्यावर अशोक खरात याची बोलतीच बंद झाली। तो तेजस्वी सातपुते यांच्या समोर मान खाली घालून नुसताच उभा होता असं समजतंय। एसआयटी कडून शनिवारी अशोक खरात याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाचीही सलग तिसऱ्या दिवशी झाडाझडती घेण्यात आली। याशिवाय पीडित महिलांना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा करण्यात आला। यावेळी सीन रिक्रिएशन करण्यात आलं। अशोक खरात आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची माहिती जुळते की नाही हे एसआयटीने पडताळून पाहिलं। या गुन्ह्याचे सूक्ष्म वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पोलिसांकडून खातरजमा करण्यात आली। अशोक खरात याच्या केबिन बाहेर एकाच वेळेस किती लोक थांबू शकतात, एक जण आत गेल्यावर किती वेळाने दुसऱ्याचा नंबर लागायचा, महिला किंवा पुरुष आतमध्ये आल्यावर अशोक खरात नेमकं काय करायचा याची सगळी माहिती पोलिसांनी स्पॉट पंचनाम्यावेळी पीडित महिलांकडून घेतल्याचं वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केलंय।